गोष्टी सांगितल्या आहेत. जोक हा विषयच नाही मंडळी बुवा, कारण जोक म्हणजे भजन नाही. सध्या भजनाचं साधन असं वेगळं झालं ना मंडळी की मनोरंजनाचं साधन झालंय. आज मी मगाशी आळंदीहून एक कीर्तनकारांसाठी एक नियमावली आली. कीर्तनकारांसाठी एक नियमावली आहे. कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं याचं बंधन आहे. मगाशी मी ऐकलं आणि अतिशय सुरेख झालंय. बुवाने सुद्धा मगाशी उल्लेख केला की जसे क्रिकेटवर नियम आहेत तसे आमच्यावर नियम आहेत. व क्रिकेट आणि याचा संबंध जर आपण जोडला गेला बुवा तर क्रिकेट हे खूप चांगले बुवा. याचं कारण तुम्हाला सांगतोय. क्रिकेटवाल्यांनी काय केलंय, क्रिकेटवाल्यांनी केले काय, टेस्ट होती, वन डे आली, आता 2020 आली, बरोबर आहे. त्यांनी काय केलंय की साधन बदलले, वेळेच्या अभावे काहीतरी गोष्टी कमी केल्या, पण त्यांनी गाभा मात्र तो ठेवलाय. त्यांनी खेळाडू मात्र 11च ठेवले. खेळाडू 11च ठेवले. आपण सुद्धा हेच करतो बुवा की आपण इतर गोष्टींना थोडंसं कमी करून भजनाचा गाभा पंचवटी जी आहे ती होणं खूप गरजेचं आहे. आणि आज ती पंचवटी होत नाही, बरोबर ना. ती पंचवटी होत नाहीये याचं कारण सुद्धा आम्ही जाऊ ना. आम्ही आईसाठी गाणं म्हण, बापसाठी गाणं म्हण, त्या दिवशी याच्यानंतर एवढ्यासाठी गाणं म्हटलंय. आता आमची काय संस्कृती आम्ही सांगणार आहोत, काय संस्कृती आम्ही सांगायची आणि संस्कृतीबद्दल आम्ही काय बोलावं. फक्त कदमबा, पांचाळबा, विलास पाटीलबा यांची नावं घ्यायची, त्याच्याबद्दल काहीतरी शेर मारायचा, टाळा मिळवायचा आणि आपलं बक्षीस मिळवायचं, पण त्यांचे विचार हे आम्ही कधी आत्मसात करणार. इथेच आम्ही कुठेतरी कमी पडतोय. गायन अतिशय चांगले चांगले कलावंत आपल्या या कोकणामध्ये आहेत, चांगले चांगले कलावंत, पण म्हणतात ना सोनं आपण कान खाता, सोनं आपण कान खाता, असे विषय झाले. पण आमच्यावर जो विश्वास दाखवला या समितीने, लोकसेवा समितीने आमच्यावर जो विश्वास दाखवला की बुवा तुम्हाला आम्ही काय या ठिकाणी आणलंय तर आम्हाला फक्त भजन ऐकायचंय. आणि भजन हे सर्वांत सुंदर, हे सुंदर अस्तित्व म्हणजे आहे या पांडुरंगाच्या या भगवंताचं बघा. म्हणून त्यांचं भजन आम्ही बुवाने केलं. कारण सध्या सांगितलं ना, थोडक्यात संतांच्या माध्यमातून सांगितलं बुवा की देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटणार. तुमका आम्ही बाकीचं काय सांगा, तुमका आवडणार नाही, पण एखादं कृष्ण सांगितलं, विनोद सांगितलो तर तुमका आवडणार. पण या एवढ्या कार्यक्रमात तुम्ही सगळं ऐकलात, पण भजन ऐकलात का हा एक आम्हाला हा विषय थोडासा हे वाटतो. पण आम्ही काही जास्त दोघे सुद्धा पंडित नाही आहोत. जेवढं आहे तेवढं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्याबद्दल काय वाद नाही, जास्त काय बोलत नाही. कारण भजनाचं हे साधन कसं आहे मंडळी, भजन हे भगवंताजवळ हा जाण्याचा हा सोपा मार्ग आहे. भजनाने नक्की काय काय होतं आणि भजन का करावं. बुवाने सांगितलं ना की व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन, बरोबर ना. व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन. आज कित्येक बुवा लोक जोपर्यंत या साधन घेतल्यात नाही तोपर्यंत भजन होत नाही आमचा, बरोबर ना. व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन, पण त्या साधन घेतल्याशिवाय आपणाला काय जमत नाही अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. पण सगळ्यांनी तसं न करता कोणीतरी हा वारसा चालवला पाहिजे, नाही का. म्हणून आज या ठिकाणी एवढं मोठं प्रचंड भजन भवन बांधलंय. हे कशासाठी बांधलं, त्याचा मागचा उद्देश आहे. तर त्याचा मागचा उद्देश हाच आहे की निरंतर त्या ठिकाणी हा हरिनामाचा घोष व्हायला पाहिजे, भजन व्हायला पाहिजे. हा त्या मागचा मोठा उद्देश आहे बघा. आणि ते साध्य केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त मेहनत सगळ्यांची आहे. त्यामध्ये आमच्या संजय बरोबरचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. त्या बरोबर आमच्या पोरांसाठी काढायला पाहिजे, ठीक आहे. भजनाला सुरुवात करते. बुवानी तांडव म्हटलं नाही, कारण काय आता मी म्हणणार होतंय वेगळा भजन. कारण बुवानी जर तांडवचं भजन म्हटलं असतं तर मी वेगळं भजन म्हणायचा माझा प्रयत्न होता. पण मी आता शंकराचं भजन पण म्हणतोय, नाही काय चालेल का. बाकी माणूसकी एकदम जबरदस्त आहे, त्याबद्दल काय वादच नाही. म्हणजे बोलायची गरजच नाही माणसाला. एवढं आता तो बघा बिघडला, आता तो माणसं दिलो, म्हणजे आता माणसं म्हणजे आमचा माणसं दिलो, म्हणजे लग्न झालेलं हरी लगीन झाला बोलायचा. तो विषय जरा थोडं घेतले माझे, त्याचे थोडासा चेहऱ्यावर हास्य लावते, बाकीचा काय विषय नाही.